तर मैत्रिणींनो, आज आपण एक चटपटीत आणि चटाकेदार लिंबाचे लोणचे बनवणार आहोत. हे साधारण 20 ते 25 लिंबू आहे, जे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता त्यानंतर चिरून याच्या बारीक फोडी करून घ्यायच्या आहे. हे लोणचं अतिशय कमी सामग्रीत बनते आणि उपवासाला सुद्धा खाता येतं. आता ह्या बारीक चिरलेल्या ज्या फोडी आहेत त्या आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायच्या आहेत. एखाद्या स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा डब्यामध्ये ज्याचे झाकण घट्ट बसेल अशा डब्यामध्ये ठेवून कुकरमध्ये 2 शिट्ट्या घेऊन शिजवून घ्यायच्या आहे. साधारण मोठी 1 वाटी साखर मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायची आहे. पावडर शुगर वापरल्यामुळे विरघळायला सोपे जाते. आता हा कुकर थंड झालेला आहे, तर त्याच्यामधून आपण ज्यावेळेला लिंबू काढतो आहे तर हे अशा प्रकारे शिजलेले आपले दिसत आहे. यामध्ये कश्मीरी लाल मिर्च पावडर आपण टाकणार आहोत, जिरे पावडर टाकणार आहोत आणि सेंधव मीठ टाकणार आहोत. सेंधव मीठ टाकल्याने उपवासाला आपल्याला चालते खायला आणि ज्यांच्या घरी जिरे खात नाहीत त्यांनी जिरे पावडर नाही टाकले तरी चालणार आहे. आता यामध्ये आपण बारीक दळलेली जी साखर आहे ती घालणार आहोत. ज्यांना गूळ घालायचा असेल ते बारीक चिरून किंवा किसून यामध्ये गूळ देखील घालू शकतात. आता हे कमीत कमी सामग्रीमध्ये आपले लिंबाचे लोणचे तयार झालेले आहे. शिजवलेले असल्याकारणाने जास्त मुरत घालण्याची आपल्याला याला गरज नाही आहे. स्टीलच्या भांड्यातून काचेच्या भांड्यात काढून घ्यायचे आहे, बाउलमध्ये वगैरे. हे गार झाले की आपल्याला काचेच्या बॉटलमध्ये भरायचे आहे. गरम असल्याकारणाने आपण बॉटलमध्ये भरणार नाही आहे. आता हे लोणचे तयार आहे. जेव्हा गार होईल तेव्हा बॉटलमध्ये भरायचे आहे. असे चटकदार लोणचे जर आपल्याला आवडले असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.